हाय हॅलो नमस्कार यूट्यूबकर फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपी व्हिडिओमध्ये। तर आजची रेसिपी आहे बेसनचे लाडू। तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। तर हे आहे पाऊण किलो एवढं बेसन आणि पाऊण किलोला थोडी कमी एवढी साखर आहे। 1 वाटी घरचं बनवलेलं तूप आहे, अर्धी वाटी एवढा रवा आहे। तर एवढं साहित्य घेतले मी। तूप घरचं आहे। तर पहिले चांगलं मेल्ट करून घ्यायचं आणि बेसन टाकायचं त्याच्यामध्ये। आणि हो बेसन भाजताना ना नेहमी गॅसची फ्लेम अगदी पूर्ण भाजेपर्यंत लो फ्लेमवरच भाजायचं, ना कमी करायची ना जास्त करायची। आणि हे मस्त अशा गाठी फोडून घ्यायच्या। मी तूप पहिलं कमीच घातले, नंतर आपल्याला जेव्हा बेसन भाजत येईल ना 90% त्याच्यानंतर परत अर्धी वाटी एवढं तूप घालायचं आहे त्याच्यामुळे सुरुवातीला 1 वाटी एवढं तूप घातलं मी। आणि मस्त असं एकसारखं हलवत राहायचं, कारण बेसन लागतं पटकन खाली लगेच। बेसन लाडूला थोडा टाईम लागतो, हात दुखतो। एवढं पीठ भाजायला मला जवळजवळ 25 मिनिटं एवढी लागली। हे चांगल्या अशा गाठी फोडून घ्यायच्या पूर्ण। हे चांगलं असं एकसारखं हलवत राहायचं सारखं। पीठ चांगलं भाजलेलं असलं ना मग लाडू छान लागतात। हे ट्रिक वापरून नक्की करून बघा एकदा, मस्त होतात लाडू। आणि 25 मिनिटानंतर हे असं मस्त खरपूस भाजलं। त्याच्यानंतर अर्धी वाटी एवढं मी तूप घातलं त्याच्यामध्ये। हे तूप घातलं ना वाटतं पातळ झाले, पण पातळ नाही होत ते, नंतर घट्ट होतं ते थंड झाल्यानंतर पीठ। आणि तूप घातल्यानंतर 2 मिनिटं एवढं हे असं भाजायचं पीठ, चांगलं हलवायचं एकसारखं खाली लागू नाही द्यायचं। 2 मिनिटं एवढं आपल्याला पूर्ण तूप घातल्यानंतर अर्धी वाटी नंतरचं 2 मिनिटं एवढं भाजायचं आहे। मस्त एकसारखं भाजायचं, मस्त लाडू होतात अगदी पेड्यासारखे। हे ट्रिक वापरून एकदा नक्की करून बघा। आणि हे मिश्रण एका परातीत काढून घ्यायचं, थंड करायला ठेवून द्यायचं। आणि मग मी नंतर त्याच कढईमध्ये रवा भाजून घेतला। आणि रवा भाजताना रव्यामध्ये असा कोरडाच भाजायचा, त्याच्यामध्ये तूप वगैरे आपल्याला काही घालायचं नाही। मस्त चांगला लाल होईपर्यंत भाजायचा रवा। आणि हा बारीक रवा घेतला आहे मी, एकदम 0 साईजचा असतो तो। चांगला मस्त असा भाजून घ्यायचा, चांगला लाल होईपर्यंत। हा असा भाजायचा। आणि ते परातीत काढलेलं मी मगाशी बेसन सगळं भाजलेलं ते, आणि हा रवा एक चांगलं एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचं ते चांगलं। थोडं गरम असतं त्याच्यामुळे हाताने काही मिक्स करता येत नाही, उलताण्याने किंवा असं मिक्स करायचं कशाने। आणि त्याच्यानंतर वेलची पावडर टाकली, वेलची पावडरने चांगला स्मेल येतो। हे मस्त असं हलवून घेतलं, एकजीव करून घेतलं। हे बघा असं घट्ट होतं, थंड होत आलेलं ते। त्याच्यानंतर 10 मिनिटं हे असं झाकून ठेवायचं। मग 10 मिनिटांनी हे बघायचं, तर हे बघा पूर्ण मस्त झाले। तर त्याच्यामध्ये साखर टाकली मी, साखर पहिली थोडीशीच टाकलेली मी। साखर अशी एकजीव करून घ्यायची।
नंतर हाताने हलवलं तर चालतं, कारण ते थंड झालेलं असते पूर्ण. साखर मिश्रण पूर्ण थंड होईल तेव्हाच टाकायचं. गरम असताना त्याच्यामध्ये साखर नाही टाकायची अजिबात. थोडी साखर कमी वाटली मला, म्हणून मी परत एकदा टाकली. कारण गरम ह्याच्यामध्ये टाकलं का ऑलरेडी आपण तूप घातलेलं असतं, साखर घातली का मग ते पातळ होणार. त्याच्यासाठी पूर्ण ते मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि नंतरच साखर घालायची. मस्त असं हाताने एकजीव करून घ्यायचं. आणि मग नंतर 10 मिनटं परत झाकून ठेवायचं आणि 10 मिनटांनी मग लाडू बांधायला घ्यायचे. साखर आणि बेसन एकसारखं म्हणजे हे होऊन जातं, ते पूर्ण एकजीव होतं. हे असे नंतर लाडू बांधून घेतले मी. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.